हा, मागणी आमच्या ह्या गोष्टी आहेत की आमची अर्निंग कमी झालेली आहे, तर ते आम्हाला त्याचे पैसे वाढवायला पाहिजे. आम्हाला किलोमीटरचे पैसे पहिले मस्त द्यायचे, म्हणजे 35-40 रुपये द्यायचे, पण आता ते डायरेक्ट 25वर आणलेले आहेत. आम्ही 7-7 किलोमीटर जातो तर आम्हाला 30-30, 35-35 रुपये देतात, आणि 7 किलोमीटर जाणे आणि 7 किलोमीटर परत येणे म्हणजे 30 रुपयामध्ये आम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बेनिफिट होत नाही. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजूदादाजवळ मांडलेल्या आहेत. मग राजूदादांनी आम्हाला काहीतरी सपोर्ट केलेला आहे, म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आता आमचे 4-5 जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे. आता जोपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाही, मान्यता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही. आणि बाहेरून येणाऱ्या रायडरना पण आमची विनंती आहे, कोणी इथं येऊ नका ऑर्डर मारायला, कारण का आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आहेत. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते त्यांच्या स्तरावरती ते चर्चा करत होते, परंतु मॅनेजमेंटने कुठलीही दखल न घेतल्यामुळं त्यांनी काल सन्माननीय नेते आणि माजी आमदार राजूदादा पाटील यांना एक निवेदन सादर केलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांचा उल्लेख केला. त्या मागण्यांच्या अनुषंगाने सन्माननीय राजूदादा पाटील यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या, त्या सूचनाच्या अनुषंगाने आपण त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यांच्या मॅनेजमेंटची चर्चा सुरू आहे. त्यांचे काही लोक आहेत ते चर्चेसाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या संबंधित काही गोष्टी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत, त्याच्यावरती कसा तोडगा निघतो, काय निघतो, त्याच्यावरती या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढच्या बंदची दिशा राहणार आहे.